नमस्कार. 23 डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिनाचं औचित्य साधून त्यानिमित्ताने करंजी गावातील या युवा प्रगतशील शेतकऱ्यांचा छोटासा सन्मान करण्याच्या हेतूने त्या उद्देशाने आपण आज करंजी या ठिकाणी युवा तरुण शेतकरी श्रीकांत नामदेवरावजी आगवण साहेब यांच्या 2 महिन्याच्या रांगड्या कांद्याच्या प्लॉटला भेट देण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि आपला आजचा जो राष्ट्रीय शेतकरी दिन आहे त्या दिनाच्या निमित्ताने त्या दिवसाच्या निमित्ताने एक शेतकऱ्यांमध्ये आपल्या कामाप्रती आपल्या शेतीप्रती निष्ठा वाढावी आणि अधिक जोमाने एक प्रेरणा त्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण व्हावी ह्या हेतून छोटासा सन्मान छोटासा सत्कार आयोजित करण्यासाठी मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव यांच्या आयोजनातून आम्ही आमचे घुगे साहेब असतील गव्हाणे साहेब असतील आम्ही तिघे आज या ठिकाणी आलेलो आहोत. आज ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत हा 2 महिन्याचा रांगड्या कांद्याचा प्लॉट आहे आणि आपण या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये बघू शकतो या कांद्याची वाढ असेल पातीची संख्या असेल मानेची जाडी असेल अतिशय योग्य पद्धतीने फुगवण मानेची साईज या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. याचं सर्व जे श्रेय आहे या शेतीचे जे मालक आहे श्रीकांतजी आगवण साहेब यांनी ह्या पिकाचं जे खत व्यवस्थापन असेल रोग कीड नियंत्रण असेल आणि पाणी व्यवस्थापन असेल अत्यंत काटेकोरपणे केलेलं आहे. आणि मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की पिकाच्या भुकेनुसार पिकाच्या शिफारसीत मात्रेनुसार जर खताचा पुरवठा अन्नद्रव्याचा पुरवठा योग्य वेळेस पिकाच्या योग्य अवस्थेत जर त्या पिकाला झाला तर निश्चित अधिक उत्पादनाकडे आपण वाटचाल करू शकतो. ज्या प्लॉटमध्ये आपण आता उभे आहोत या प्लॉटला 2 फवारण्या आतापर्यंत झालेल्या आहेत आणि आता काल आणि परवा यांनी या ठिकाणी या क्षेत्राला पाणी दिलेलं आहे. आणि ह्या ओलीवरती आता कांद्याच्या फुगवणीसाठी आपल्याला पुढील काय ट्रीटमेंट करता येतील काय उपाययोजना करता येतील त्या हिशोबातून फवारणी पुढील 2 दिवसामध्ये श्रीकांत भाऊ या ठिकाणी घेणार आहोत. तर मी सर्व शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की ज्या वेळेस आपल्याला एखाद्या पिकाला खताचं व्यवस्थापन करायचं असेल किंवा रोग कीड नियंत्रणासाठी एखाद्या कीटकनाशक बुरशीनाशकाची किंवा विद्राव्य खताची ज्यावेळेस फवारणी करायची असेल त्यावेळेस आपला जो कोण जवळचा कृषी विक्रेता असेल किंवा कृषी सल्लागार असेल त्याच्याशी सल्लामसलत करून किंवा आपले मागील जे अनुभव आहे आता ही जी सर्व शेतकरी आपल्याबरोबर इथं उभे आहेत आगवण सर असतील त्याच्यानंतर आमचे तुकाराम मामाचे चिरंजीव असतील इकडे आसुदे साहेब असतील श्रीकांत भाऊ असतील हे मागील 20-25 वर्षापासून शेती करतात आणि मग मागील वर्षाचा त्याच्या मागच्या वर्षाचा जो अनुभव असेल त्या अनुभवातून पिकाच्या योग्य वेगवेगळ्या अवस्थेमध्ये कुठल्या खताचा पुरवठा असेल किंवा कीटकनाशकाची किंवा संजीवकाची फवारणी असेल ती योग्य वेळेत जर केली तर आपण अधिक उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो. मग फवारणी करत असताना जर आपण आमच्याकडे मौनगिरी कृषी दीपकमध्ये जर आलात तर त्या कांद्याचे फोटो किंवा व्हिडिओ किंवा काही अवशेष असतील ते जर तुम्ही आम्हाला दाखवायला आणले आणि मग त्यानुसार मागील खताचं त्याच्या ज्या मात्रा झालेल्या आहे त्या मात्रेची चर्चा जर आमच्याबरोबर आपण जर केली तर निश्चितच आपल्याला ती फवारणी देताना किंवा खताची शिफारस करताना ते सोपं जातं आणि मग त्याचा परिणाम आपण या ठिकाणी बघू शकतो. मागील 2 फवारण्या घेताना श्रीकांत भाऊंनी ज्यावेळेस या कांद्याचे फोटो असतील व्हिडिओ असतील आम्हाला दाखवले आणि तदनंतर आपण आणि हे जे रान आहे अक्षरशः पावसाळ्यामध्ये हे रान उपळलेलं होतं इथून पाणी वाहत होतं आणि अशा उपळलेल्या रानात सुद्धा अतिशय सुंदर प्लॉट या ठिकाणी रांगड्या कांद्याचा आपण बघू शकतो. आणि मग त्या पिकाचे फोटो असतील व्हिडिओ बघितल्यानंतर त्या पिकाच्या शाकीय वाढीनुसार त्याला कुठल्या कीटकनाशकाची कुठल्या बुरशीनाशकाची रोग आणि किडीचं निदान करून कुठल्या कीटकनाशक बुरशीनाशकाची आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार कुठल्या संजीवकाची किंवा विद्रव्य खताची फवारणी किंवा मात्रा आपल्याला देता येईल याच्या संदर्भात आपण त्या शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्याप्रमाणे पुढील उपाययोजना करतो आणि त्याचंच प्रतीक त्याचंच फलित आपण या ठिकाणी आज या ठिकाणी बघू शकतो. असे हजारो शेकडो प्लॉट आमच्याकडे आहे का कोपरगाव असेल वैजापूर असेल येवला असेल इथून शेतकरी आमच्याकडं ह्या समस्या घेऊन येतात आणि मग आम्ही आमच्या अनुभवातून काही त्या शेतकरी बांधवाच्या अनुभवातून त्या पिकाच्या शिफारशीत मात्रेनुसार योग्य व्यवस्थापन त्या पिकाचं करतो आणि अधिक उत्पादनाकडे वाटचाल करतो. एकंदरीत रांगड्या कांद्याची पार्श्वभूमी किंवा लाल कांद्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर जे शेतकरी योग्य खत व्यवस्थापन करतात त्या पिकाची निगा ठेवतात 120 130 140 क्विंटल पर्यंत
रांगड्या कांद्याचं उत्पादन घेणारे सुद्धा शेतकरी आमच्याकडे आहेत. लाल कांद्याचा आणि रांगड्या कांद्याची एक अशी परिस्थिती होती, 70 ते 80 क्विंटलपर्यंत जरी उत्पादन एकरी जर मिळालं तर शेतकरी आमचा समाधानी राहत होता. परंतु योग्य व्यवस्थापनातून मागील 5-6 वर्षापासून आमच्याकडे रांगड्या कांद्याचं, लाल कांद्याचं क्षेत्र मागील 5-6 वर्षापासून वाढलेलं आहे. आणि मग त्यात आम्ही वेळच्या वेळी दरवर्षी अभ्यास करून आता हे उत्पादन सरासरी 110-120 क्विंटलपर्यंत जे शेतकरी आमच्या संपर्कात आहे त्यांचं आम्ही घेऊन गेलो. यात अधिक कशी प्रगती करता येईल, अधिक उत्पादनासाठी काय आपल्याला उपाययोजना करता येईल ती करून त्याच्या देखभालीचा खर्च कुठे कमी करता येईल, रोग कीड नियंत्रण करीत असताना कमीत कमी खर्चामध्ये कशा उपाययोजना करता येतील ह्या दृष्टीनं आपण पावलं उचलत आहोत. आणि ही पावलं उचलत असताना या सर्व शेतकरी बांधवांचा सहभाग, त्यांचा अनुभव, त्यांचा अभ्यास हे सुद्धा आपल्याला कामी येत असतो. आणि मी बऱ्याच वेळेस बोलत असताना सांगतो की कुठल्याही एका औषधाची फवारणी केल्यानंतर किंवा एका खताची मात्रा दिल्यानंतर एका रात्री 2 दिवसात कुठलीही जादू किंवा प्रगती घडत नसते. तर आपण जे पीक करतो त्या पिकाची रोपाची जी अवस्था असते किंवा बीज प्रक्रिया करून आपण जे रोप टाकतो त्या रोपाचं संगोपन असेल, लागवडीचा कालावधी असेल, लागवडीची पद्धत असेल आणि दिलेल्या खतमात्रा असतील, पाणी व्यवस्थापन असेल, हे जर आपण सांभाळलं, चर्चा करून चर्चेअंती जर व्यवस्थित मार्ग काढला तर निश्चितच कमी खर्चामध्ये योग्य व्यवस्थापनातून आपण आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून घेऊ शकतो. आज या ठिकाणी हे जे शेतकरी उभे आहेत हे आम्ही मागील 20 वर्षापासून एकमेकाच्या संपर्कात आहोत. आणि ज्यावेळेस यांनी यांच्या शेती व्यवसायाला सुरुवात केली, मी माझ्या 2003-04 मध्ये माझ्या दुकानदारीला सुरुवात केली. आम्ही हातात हात घालून जिथं माझी गरज पडल तिथं माझं सहकार्य त्यांना असतं आणि जिथं मला अडचण येईल तिथं हे शेतकरी माझ्या बरोबर आहेत. अशा आमच्या 20 वर्षाच्या संबंधातून, प्रेमातून त्यांचीच प्रगती झाली, माझी सुद्धा झाली. आणि वर्षानुवर्ष आम्ही या काळी आईची सेवा अशीच प्रामाणिकपणे करून उत्पादनात कशी वाढ करता येईल या दृष्टीने आमचे सगळ्यांचे प्रयत्न राहतील.